चिकरीचा वास ठेवायचा जे आपल्या सरांचा जो ध्येय आहे तो पूर्ण करायचा आहे। त्याच्यामुळे बाकीच्या ठेवा राजांनो, आई जगदंबा आपल्या पाठीशी नक्कीच आहे। आपण आपल्या म्हणून परत एकदा कडलासकर सरांसाठी जोरात घोषणा होऊ द्या। अश्विन सर तुम आगे बढ़ो। हम आपला सर्व गरिबांचे आधार होते। शिवबा जिजाऊंचे पुत्र होते। शिवबा ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट असोसिएशनचे 7 मावळे या ठिकाणी सकाळी 5:19 आणि 19 सेकंद अशा या विश्वविक्रमाचा कालावधी आहे। आतापर्यंत 8 तास या ठिकाणी क्रॉस झालेले आहेत। 8 तास यांनी पूर्ण केले। लक्षात ठेवा, नुसता अर्धा तास जरी आपल्या हातामध्ये फिरवत आहेत, आपल्या शिवरायांना आपल्या राजाला मानवंदना देत आहेत। त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊ दे। जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर नमस्कार, मी शिवराम विठ्ठलराव भोसले, ट्रेडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र व भारतीय लाठी महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम करतो। आज हा जो उपक्रम आगळा वेगळा आम्ही करतो आहे, तरी आमच्या असोसिएशनचे 7 मावळे ज्यांचं नाव श्लोक कोळी, आदिनाथ खंडेराव, प्रतोष आळंद, सुयश उच्चे, अरमान पटेल, दर्शन राजुबा व प्रशिक्षक म्हणून अश्विन कडलासकर, हे जे 7 मावळे आहेत हे 19 तास 19 मिनिट 19 सेकंद हे दांडपट्टा फिरवण्याचा विश्वविक्रम करून आगळी वेगळी मानवंदना छत्रपतींना देण्याचा उपक्रम करत आहेत। हे करण्याचं कारण एकच आहे की माननीय माजी मुख्यमंत्री साहेबांनी दांडपट्टा ह्या क्षेत्राला राज्यक्षेत्र म्हणून डिक्लरेशन केलेलं आहे। पण राज्यक्षेत्र डिक्लरेशन करून चालत काही थांबलेलं नाही, पण हे क्षेत्र जगाला कळलं पाहिजे, हे क्षेत्र मुलांच्या हातामध्ये आलं पाहिजे। त्यासाठी दांडपट्टा या खेळामध्ये समावेश करून ह्याचा खेळ बनवला गेला, ह्याचा अभ्यासक्रम बनवला गेला आणि राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आम्ही दिलेला आहे की ज्या पद्धतीनं अनेक राज्याचे खेळ शालेय खेळामध्ये आणि ऑलिम्पिकमध्ये येतात, त्याच पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाला आमची एक विनंती आहे की आपल्या महाराष्ट्राचा राज्यक्षेत्र गौरवलेला दांडपट्ट्याचा खेळ की ह्या खेळाला खेळ म्हणून शालेय खेळामध्ये आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळवून द्यावी अशी आम्ही विनंती करतो। आज सोलापूरच्या 4 पुतळ्याजवळ दांडपट्ट्याचा विश्वविक्रम होणार आहे आणि हे विक्रमाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे। ही अत्यंत समाधानाची आणि कौतुकाची बाब आहे। ह्या ठिकाणी ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन आणि भारतीय लाठी महासंघाच्या वतीनं हा विश्वविक्रम करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। म्हणजे सोलापुरामध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम होत आहे। हे अत्यंत लहान मुलाला तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आहे। आपल्याला माहिती आहे की आज तरुण मुलं म्हणजे मोबाईलच्या व्यसनामध्ये इतके गुंतून गेलेत की त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष जातं आहे। पण अशा कार्यक्रमामुळं अशा उपक्रमामुळं लहान मुलाला एक चांगली प्रेरणा मिळते। आपण खरं ही स्पर्धा हे कार्यक्रम पाहत असताना इतिहासामध्ये गेलं पाहिजे। आपण एक नेहमी म्हणतो की होता जीवा म्हणून वाचला शिवा। तर अफजल खानांचं जेव्हा भेट होती, अफजल खानाची भेट चालू असताना अफजल खानाने शिवाजी महाराजांचा गळा दाबून घात करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले वाघनखे अफजल खानाच्या पोटामध्ये घुसवली आणि त्याच वेळेला हातामध्ये दांडपट्टा घेऊन शिवा महाल तिथे आला आणि त्याने हल्ला केला। त्याने हल्ला केल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज वाचले। हे इतकं महत्त्व ह्या दांडपट्ट्याला आहे आणि ह्या दांडपट्ट्याला महाराष्ट्र शासनाने राज्यशस्त्र म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे। आगामी काळातसुद्धा ह्या खेळाडूंना वेगळ्या वेगळ्या सवलती द्यायला पाहिजे, नोकरीमध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे, तर ह्या खेळाला ऐतिहासिक खेळाला पुढं महत्त्व प्राप्त होणार आहे। आणि पालकांना विनंती आहे की
आपला मुलगा अन्य स्पर्धेमध्ये जसं तुम्ही पाठवता ह्या खेळामध्ये पाठवून सुद्धा एक ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न करा आणि हा वारसा जपला हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे मानवंदना ठरणार आहे. आणि विशेष म्हणजे ज्या संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का, कुठल्याही जाती धर्माचे भेद न करता सगळ्या जाती धर्माचे 7 इथे हे विद्यार्थी आहेत, मावळे आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या काळामध्ये सुद्धा सर्व जाती धर्माचे मावळे होते. त्या मावळ्यांच्या आधारे त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि ह्या संघटनेने सुद्धा ह्या 7 मावळ्यांच्या हाते हा विश्वगौरव विक्रम करणार आहे. ह्याचा मला रास्त अभिमान आहे. मी गर्वाने सांगतो की ह्याची नोंद जागतिक पातळीवर झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार, मी सौ प्रीती आळंद. माझा मुलगा प्रतोष आळंद ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन व भारतीय लाठी महासंघाचा विद्यार्थी आहे. 5-6 वर्ष झाली तो यांच्याकडे आहे. याच्या आधीचा एकदा रेकॉर्ड त्यांनी 15 ऑगस्टला 5 तास 5 मिनिट 5 सेकंदचा तोही रेकॉर्ड त्यांनी आज मोडलेला आहे. एक पालक म्हणून मला खूप आनंद होतो इथं की माझा मुलगा खूप चांगल्या प्रशिक्षकांच्या हातामध्ये आहे. आत्ता जर आपण बघितलं तर 14-15 वर्षाची मुलं काय करत आहेत हे आपण स्वतः बघतो आहे. मैदानी खेळ जे आहेत ते पूर्णपणे विसरलेले आहेत. तर मला अभिमान वाटतो आहे की तो या खेळाच्या माध्यमातून थोडा वेळ तरी त्याचा बाहेर मैदानावरती असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली जी परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, तर ती संस्कृती कुठेतरी या खेळाच्या माध्यमातून आपण हे जपण्याचं कार्य करतो आहे. तर याची कुठेतरी दखल घ्यावी आणि दांडपट्टा जे शस्त्र आहे हे शस्त्र आणि शस्त्राबद्दलची प्रत्येकांना माहिती व्हावी अशी एक पालक म्हणून मला इथं एक आनंद व्यक्त करावा असं वाटतं.